तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेसाठी शेवटचे 30 दिवस उरलेले आहेत. आता ह्या शेवटच्या 30 दिवसांमध्ये अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा शेवटचे 30 दिवस तुमच्या हातात आहेत. आता ह्या शेवटच्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला पॉइंटेड गोष्टी अभ्यासायच्या असणार आहेत. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी रिलेव्हंट आहेत, त्याच गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा तुमची पूर्वपरीक्षा झालेली, प्रॅक्टिकल एक्झाम्स जवळपास संपत आल्या. म्हणजे तुमच्याकडे अभ्यासासाठी संपूर्ण दिवस असणार आहे. आता बघा ह्या शेवटच्या दिवसांमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय अभ्यासायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक विषयासाठी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण मराठी विषयाबद्दल बघू. आता बघा मराठी विषयाचा पेपर अगदी सोपा असतो आणि ह्या विषयामध्ये तुम्हाला 80 पैकी 75 ते 76 गुण तुम्हाला इझिली स्कोअर करता येतात. आता बघा मराठी विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, कुठल्या गोष्टी अभ्यासायच्या ते आता आपण बघूया. तर बघा मराठी विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात आधी तुम्हाला प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ हा अभ्यासायचा असणार आहे. आता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 7 कविता दिलेल्या आहेत. त्या प्रत्येक कवितेला तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचं असणार आहे आणि प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असणार आहे. आता बघा आपल्याला सरळ अर्थ का अभ्यासायचा आहे, तर बघा सरळ अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही सरळ अर्थावरचा प्रश्न, त्यानंतर काव्य सौंदर्यावरचा प्रश्न आणि रसग्रहणावरचा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कवितेला 2 ते 3 वेळा वाचायचे असणार आहे आणि प्रत्येक कवितेचा सरळ अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढे कवितेवर आधारित कृती सोडवा. आता बघा हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रत्येक कवितेचे कवी आणि कवयित्री हे तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहे आणि प्रत्येक कवितेचा विषय तुम्हाला पाठांतर करायचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढे स्थूल वाचन. आता बघा स्थूल वाचन हा विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये 6 गुणांसाठी विचारला जातो. आता बघा स्थूल वाचन ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचनासाठी जे धडे दिलेले आहेत, एकूण 4 धडे तुम्हाला दिलेले आहेत. प्रत्येक धड्याखाली दिलेल्या स्वाध्यायातले प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. त्यानंतर पुढे व्याकरण विभाग. आता बघा हा विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये 16 गुणांसाठी विचारला जातो. अगदी सोपा विभाग असतो आणि 16 गुण तुम्हाला यामध्ये इझिली मिळवता येतात. त्यामुळे तुम्हाला व्याकरण विभागाचा देखील अभ्यास करायचा असणार आहे. त्यानंतर शेवटचा विभाग असतो उपयोजित लेखन विभाग. आता बघा हा विभाग तुम्हाला 24 गुणांसाठी परीक्षेमध्ये असतो. आता बघा ह्या विभागाचा अभ्यास करताना तुम्हाला पत्रलेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि वैचारिक लेखन हे 4च प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा मराठी विषयाचा अभ्यास करताना अशा पद्धतीने हे घटक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या गोष्टी एका कागदावर नोट डाऊन करून ठेवा आणि ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्ही चिटकून ठेवा. त्यानंतर पुढे इंग्लिश विषय. आता बघा इंग्लिश विषय सुद्धा अगदी सोपा विषय असतो आणि ह्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला 80 पैकी 75 ते 76 गुण तुम्हाला इझिली मिळवता येतात. आता बघा इंग्लिश विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, कुठल्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत ते आता आपण बघूया. आता बघा इंग्लिश विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात आधी तुम्हाला लँग्वेज स्टडी हा सेक्शन अभ्यासायचा असणार आहे. आता बघा हा सेक्शन अगदी सिंपल असतो. 10 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. तरीही ह्या सेक्शनमध्ये बरेचसे विद्यार्थी सिली मिस्टेक करतात. त्यामुळे ह्या सेक्शनमध्ये कुठले क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये अटेम्प्ट करायचे असणार आहे, त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला आधीच करायची असणार आहे. त्यानंतर बघा ग्रामर टॉपिक्स हे तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. 6 मार्क्ससाठी तुम्हाला ग्रामरवरती बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पुढे ॲपर्सिएशन. आता बघा ॲपर्सिएशन हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये असणार आहे. त्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जेवढ्या पण पोएम्स दिलेले आहेत त्या प्रत्येक पोएमचं ॲपर्सिएशन तुम्हाला पॉइंटेड फॉर्मॅटमध्ये लर्न करायचे असणार आहे. त्यानंतर पुढे समरी रायटिंग हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. आता बघा जो तुमचा नॉन टेक्च्युअल पॅसेज असतो, या नॉन टेक्च्युअल पॅसेजची तुम्हाला समरी लिहिण्यासाठी विचारलं जातं. त्यामुळे समरी रायटिंग हा टॉपिक सुद्धा तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर इंग्लिश विषयामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनच्या अभ्यासासाठी. आता बघा हा सेक्शन तुम्हाला 25 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. यामध्ये फक्त तुम्हाला लेटर रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट रायटिंग हे 2 क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. बाकी तुम्हाला डायलॉग रायटिंग, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन आणि ट्रान्सलेशन हे क्वेश्चन अगदी सोपे असतात. यांना तुम्हाला सेपरेटली अभ्यासण्याची गरज नाही. आता बघा इंग्लिश विषयाचा अभ्यास करताना ह्या सिक्वेन्सने तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. त्यानंतर पुढे सायन्स 1 आणि सायन्स 2. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सायन्स 1 आणि सायन्स 2 हा सब्जेक्ट खूप अवघड वाटतो. आता बघा सायन्स 1 आणि 2 चा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने अभ्यासायचे ते आता आपण बघूया. तर बघा ह्या विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात आधी तुम्हाला इझी क्वेश्चन जे असतात त्यांचं पाठांतर तुम्हाला करायचं असणार आहे. ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असतील, ट्रू आणि फॉल्स असतील, आन्सर इन 1 वर्ड असेल, त्यानंतर नेम इट आणि ऑड मॅन आउट असे जे सिंपल क्वेश्चन आहेत ते तुम्हाला सगळ्यात आधी पाठांतर करायचे असणार आहेत. त्यानंतर गिव्ह रिझन. हे गिव्ह रिझन तुमच्या एक्सरसाइजमधलेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे तुमच्या एक्सरसाइजमध्ये जेवढे पण गिव्ह रिझन्स तुम्हाला दिलेले आहेत ते सगळे गिव्ह रिझन्स तुम्हाला लर्न करायचे असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला तिसरं काम करायचं आहे इम्पॉर्टंट लॉंग आन्सर क्वेश्चन. आता बघा जे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात ते सगळे क्वेश्चन तुम्हाला लर्न करायचे असणार आहेत. त्यानंतर डायग्राम बेस्ड क्वेश्चन जे तुम्हाला 3 मार्क्ससाठी आणि 5 मार्क्ससाठी विचारले जातात हे क्वेश्चन देखील तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा सायन्स विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात आधी तुम्हाला इझी क्वेश्चन अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर गिव्ह रिझन्स आणि लॉंग आन्सर तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत.
आणि सगळ्यात शेवटी डायग्राम बेस्ड क्वेश्चनचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा सायन्स विषयाचा अभ्यास करताना ह्या सिक्वेन्सने तुम्हाला अभ्यास करायचा असणार आहे. त्यानंतर पुढे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 हा सब्जेक्ट खूप अवघड वाटतो. आता बघा मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 ला तुम्हाला स्ट्रॅटेजिकली अभ्यासायचं असणार आहे. आता अभ्यास कशा पद्धतीने करायचा? तर बघा सगळ्यात आधी इम्पॉर्टंट क्वेश्चन टाइप्स जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 100% विचारले जातात ते क्वेश्चन टाइप्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. आता हे क्वेश्चन टाइप जर तुम्हाला माहिती नसतील तर आपल्या चॅनलवरती मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन टाइपचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन टाइप्स तुम्हाला सांगितलेले आहेत त्या टाइप्स रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले आहेत ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर उरला विषय हॉटसाठीचे क्वेश्चन. आता हे क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधूनच विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये जेवढे पण क्वेश्चन स्टार केलेले आहेत ते सगळे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे असणार आहे. तर बघा मॅथ्स विषयाचा अभ्यास जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर इझिली तुम्ही 40 पैकी 40 गुण मॅथ्स सारख्या सब्जेक्टमध्ये देखील मिळवू शकतात. त्यानंतर पुढे इतिहास व राज्यशास्त्र. आता बघा इतिहास व राज्यशास्त्र हा संपूर्ण विषय तुम्हाला पाठांतरासाठी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात जास्त भर तुम्हाला पाठांतरावरती द्यायची असणार आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला दररोज एक प्रश्न पाठांतर करायचा असणार आहे. आता बघा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा पेपर सगळ्यात शेवटचा पेपर असतो. म्हणजे तुमच्याकडे आजपासून बराचसा वेळ आहे पाठांतरासाठी. त्यामुळे तुम्हाला दररोज काय करायचंय? दररोज एक प्रश्न तुम्हाला इतिहास विषयाचा पाठांतर करायचा असणार आहे. त्यानंतर बघा इतिहास विषयाचा अभ्यास करताना अपेक्षित मधून ज्या आकृत्या आहेत ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्या आकृत्यांचा सराव तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा इतिहास विषयाचा अभ्यास करताना ह्या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या असणार आहे. दररोज एक प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचा आहे आणि आकृत्यांवर आधारित जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते प्रश्न देखील तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर बघा आपला पुढचा विषय भूगोल विषय. आता बघा भूगोल हा विषय सगळ्यात सोपा विषय असतो आणि ह्या विषयामध्ये तुम्हाला 40 पैकी 40 गुण इझिली मिळवता येतात. आता भूगोल विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? तर बघा भूगोल विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात आधी सोपे जे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारले जातात त्या प्रश्नांचा अभ्यास सगळ्यात आधी तुम्हाला करायचा आहे. ज्यामध्ये अचूक गट ओळखा, रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, चुकीची जोडी ओळखा, एका वाक्यात उत्तरे लिहा, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा. असे जे प्रश्न प्रकार आहेत त्यांना सगळ्यात आधी तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. यानंतर बघा भूगोल विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला नकाशावर आधारित आणि आलेखावर आधारित प्रश्न हे विचारले जातात. ज्यामध्ये नकाशामध्ये स्थान दर्शवा, नकाशा दिलेला असतो त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यानंतर आलेख दिलेला असतो, आलेखावर आधारित प्रश्न सोडवा. तर बघा हे 3 प्रश्न प्रकार आहेत यांचा तुम्हाला सराव हा करायचा असणार आहे. त्यानंतर पुढे पाठांतरासाठी कोणते प्रश्न प्रकार असणार आहेत? तर बघा पाठांतरामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहा आणि भौगोलिक कारणे लिहा. हे 2 प्रश्न प्रकार तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. आता बघा पाठांतर करताना या 2 प्रश्न प्रकारासाठी स्वाध्यायातलेच प्रश्न तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. स्वाध्यायाच्या बाहेरचे प्रश्न तुम्हाला भूगोल विषयामध्ये विचारले जात नाहीत. त्यामुळे पाठांतर करताना हे 2 प्रश्न प्रकार तुम्हाला स्वाध्यायातूनच पाठांतर करायचे असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला भूगोल विषयाचा अभ्यास करायचा असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या 30 दिवसांमध्ये प्रत्येक विषयामध्ये काय अभ्यासायचं आणि कशा पद्धतीने अभ्यासायचं ते मी तुम्हाला सांगितले. आता बघा ज्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या गोष्टी जर तुम्ही अभ्यासल्या नसतील तर त्या प्रत्येक गोष्टीवरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.